अशा कात्रीत गावलेल्या पत्रकार शेख यांनी जिल्हाधिकारी यांच्या नवीन कार्यालयासमोर केले आंदोलनास प्रारंभ। सोलापूर। एका बाजूला स्वातंत्र्याच्या तुतार्या वाजत असताना अन्यायाला बळी पडलेला नागरिक न्यायासाठी टाहो फोडत आहे, असंच काहीतरी विदारक चित्र स्वातंत्र्यदिनी गुरुवारी 15 ऑगस्ट रोजी आंदोलन गेट म्हणून सर्व परिचित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेटवर दिसून आले। आंदोलक पत्रकार सैफन शेख यांना त्यांचा न्याय मागण्यासाठी पूनम गेटवर आंदोलकाच्या आंदोलनाची गर्दी झाली। शेवटी सैफन शेख यांनी जिल्हाधिकारी नवीन कार्यालयासमोर ठिय्या मांडण्याची वेळ त्यांच्यावर आले असल्याचे दिसून आले। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, सर्वत्र स्वातंत्र्य दिनाची लगबग सुरू असताना गुरुवारी पूनम गेटवर न्याय मागण्यासाठी आंदोलन करणारे इतके पीडित आले। कित्येकांना धरणे आंदोलनास बसवण्यासाठी पूनम गेटवर जागा सुटली नाही। त्यावेळी आंदोलक पत्रकार सैफन शेख यांना आंदोलनासाठी जागा मिळावी म्हणून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांशी ते बोलले। त्यांच्याकडून आंदोलनासाठीच्या जागेचा प्रश्न निकाली न निघाल्यामुळे आंदोलक सैफन शेख यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला। त्या कॉलला प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलक सैफन शेख यांनी अप्पर जिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना संपर्क साधला व धरणे आंदोलनास बसण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला। त्यांनीही तिथेच बसा असं सांगून कॉल कट केला। एका बाजूने जिल्हा प्रशासनाचे असहकार्याचे धोरण तर दुसऱ्या बाजूला गुन्हे दाखल करण्याची पोलिसांकडून धमकी। अशा कात्रीत गावलेल्या पत्रकार शेख यांनी जिल्हाधिकारी यांच्या नवीन कार्यालयासमोर आंदोलनास प्रारंभ केला। यावेळी माध्यमांशी बोलताना आंदोलनकर्ते शेख म्हणाले की, नमस्कार, मी सैफन शेख आंदोलनकर्ता। काल 78वा स्वातंत्र्य दिनानिमित्त पूनम गेट छत्रपती शिवाजी महाराज कॉलेजला येथे आंदोलनासाठी बसले होते। काल 80 लोक असून देखील आंदोलनासाठी जागा उपलब्ध झाली। आज लोक नसताना देखील तिथं जागा उपलब्ध नाही। जागा आंदोलन करताना उपलब्ध नसल्यामुळे मी संबंधित तिथले जे पोलीस कर्मचारी होते त्यांना सांगितलं। ते म्हणलं आम्हाला काही माहीत नाही। त्याचबरोबर सन्माननीय आपले सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना स्वतः फोन केला, ते फोन उचलले नाही। त्यानंतर RDC मॅडम म्हणजेच निवासी जिल्हाधिकारी मनीषा कुंभार मॅडम यांना फोन केला असता त्यांना सांगितलं आहे ते माहिती सविस्तर सांगितलं, मॅडम मी आंदोलन करताय, मला आंदोलन करण्यासाठी इथं जागा उपलब्ध नाही, कृपया करून मला जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी विनंती केली असता माझं कुठलंही न ऐकता तुम्ही तिथंच बसा म्हणून फोन कट केला। त्यानंतर 10 वेळा फोन लावलं तर सन्माननीय मनीषा कुंभार मॅडम हे फोन उचलत नाही। मग आंदोलनकर्त्यांनी न्याय मागायचं कुठं? एक तर आंदोलनकर्ते लोकशाही पद्धतीने आंदोलन करत असतात, मग त्यांच्यासाठी जर जागा उपलब्ध होत नसेल मग हे करायचं काय? शेवटी आम्ही न्याय मागायचं कुठं? एक तर मला आंदोलन करण्याची वेळ आली का? कारण मी एक पत्रकार आहे, मी एक जागरूक नागरिक आणि एक माझी जबाबदारीने मी पंचनामा या मतदाराखाली 1 ते 40 मालिका सुरू केली होती। त्या मालिकेच्या सत्यता पारदर्शकपणे मांडणी केल्यामुळं माझ्यावर हल्ला झाला। त्यानंतर माझ्यावर 2 कोटीचा गुन्हा दाखल झाला। त्यासाठी हा माझा धरणे आंदोलन आहे। एक तर लिखाण करणाऱ्यावर बी गुन्हे दाखल, आंदोलन करताना बी गुन्हे दाखल। मग शेवटी करायचं काय? मला एक काम करा, आपलं जे नवीन जिल्हाधिकारी कार्यालय आहे तिथं फाशी द्या, विषय संपून जाईल ना। शेवटी न्याय मागायचं कुठं? अहो, बाबासाहेबांनी संविधानाने दिलेला अधिकार आहे, लोकशाही पद्धतीने आम्ही न्याय मागायचं कुठं? मला ह्या माध्यमातून हेच काय सांगायचं आहे, तिथं आंदोलन करताना जागाच नाही। तिथं पूनम गेट येथे आंदोलनकर्त्यासाठी जागा गॅजेट केलेली आहे, त्या ठिकाणी आंदोलनकर्त्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे। मग आपण तिथं सोडून इथं का आलात? साहेब, मी तेच म्हणतो परत, तिथं मी मागील 2 तासापासून मी जागा बघतो। मी म्हटलं इथं नाही तर इथं रोडवर बसतो, रोडच्या बाजूला बसतो। मग संबंधित तिथं जे पोलीस कर्मचारी आहेत, मला वाटतं राजेंद्र बनसोडे काचं त्यांचं नाव आहे, त्यांना सांगितलं असतं साहेब मी इथं बसतो, तर ते म्हटलं नाही इथं बसले की आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करतो। मी म्हटलं मग बसायचं कुठं? मग गेट बंद करू म्हटलं तर नाही म्हटलं। मग RDC मॅडमला फोन केलं, जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला, तरी मी काय जबाब मिळत नाही। तर मग करायचं काय आम्ही? ह्यासाठी मला नाइलाजाने इथं यावं लागलं। आणि मी माझ्या ज्या परवानगीसाठी पत्र दिलं त्या पत्रात देखील माझा उल्लेख आहे, मला जागा उपलब्ध करून देण्यात यावी, इथं नाही तर तिथं। शेवटी आम्हाला आंदोलन लोकशाही पद्धतीने करायचं, आम्ही काय कुठं तर धिंगाणा घालत नाही, का नाही।
आमच्या मागण्यासाठी आम्ही आंदोलन करतोय. कारण लिखाण करून जर गुन्हे दाखल होत असतील पण आंदोलनशिवाय आमच्याकडे पर्याय काय. त्यावेळी संबंधित पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांची ते आंदोलन थांबवण्यास सांगून लोकशाहीत अन्याय पीडित नागरिकाचा जणू आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. पत्रकार शेख यांनी धरणे आंदोलन करण्याची भूमिका ठाम असल्याने त्यांच्या मागणीला अनुसरून पोलिसांनी त्यांना पूनम गेटजवळच जागा उपलब्ध करून दिली. शुक्रवारी आंदोलनाचा दुसरा दिवस होता.